स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदानभूमी असलेल्या पुण्याच्या वडू बुद्रुकमध्ये महाराजांच्या 335व्या बलिदान दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून शंभू भक्त महाराजांच्या बलिदानस्थळी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले। छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले यांनी सुद्धा समाधीस्थळाचे दर्शन घेत मानवंदना दिली। यावेळी उदयनराजे यांनी माध्यमांसोबत संवादही साधलाय। गणपतीची प्रार्थना करा। गणानाथ महाराजांच्या बलिदानस्थळी नतमस्तक झाला तर राजे काय भावना व्यक्त करतात? छत्रपती संभाजी महाराज हे शूरता, विद्वत्ता, त्यानंतर एक शौर्याचं एक चांगला राज्यकर्ता याचे एक ते प्रतीक होते। ते कधी कोणाला शरण गेले नाही, मरण पत्करलं पण शरण ते कधी गेले नाही। आणि अवघ्या 32व्या वर्षामध्ये एका बाजूला संपूर्ण राज्यकारभार हाताळताना दुसऱ्या बाजूला बुधभूषणसारखे अनेक ग्रंथ वेगवेगळ्या भाषेत त्यांनी लिहिले। खरोखर त्यांच्या तोडीचं या पृथ्वीवरती दुसरा कुठेही योद्धा झाला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांना लाभला आणि जगावं कसं आणि तत्त्व कशाला म्हणतात हे आणि अनेक बरेच पैलू त्यांचे जे होते त्यातनं बरंच आपल्याला शिकायला मिळतं। सर्व धर्म समभावाची जी काय छत्रपती शिवाजी महाराजांची जी संकल्पना होती तीच त्यांनी संपूर्ण पुढे नेली। आजही त्यांच्या शूरता वीरता जेव्हा आपण वाचन करतो किंवा
त्याचं आठवण येते. त्यावेळेस अक्षरशः अंगावर शारे उभे राहतात. आणि या ठिकाणी महाराजांचं जे काय हे स्मारक आहे संभाजी महाराजांचं, त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा आणि महाराष्ट्र शासनाने अधिकृतरित्या त्यांचा महाराजांचा संभाजी महाराजांचा इतिहास प्रकाशित वेगवेगळ्या भाषांमध्ये करावा, जेणेकरून केवळ महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील वेगवेगळ्या राज्यामध्ये, देशभरात, त्याचबरोबर परदेशातसुद्धा संपूर्ण ते पोचला पाहिजे. आणि तरुण पिढीला एक प्रकारचं चांगल्या प्रकारे त्यातनं एक मार्गदर्शन निश्चितपणे ठरणं आणि चांगलं आयुष्य कसं जगावं, चांगल्या प्रकारचं दिशेने वाटचाल कशी करावी, ही त्याच्या मागची आमची आणि सर्वांचीच एक प्रामाणिक इच्छा आहे, कल्पना आहे. आज 335व्या महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्व आणि जे या समाधी स्थळावरती जे उपस्थित नाही पण सर्व त्यांचे शासकीय सुट्टी पण आहे, तेच सांगितलं. शासकीय सुट्टी आहे. शिरूर लोकसभेतले शरद पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांनी काल माध्यमांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले. टंबरेल आणि दांडू घेऊन पुढे येतात आणि तुमचं काय म्हणणं आहे असं विचारतात. निवडणुकीच्या काळात कुणी वृत्तपत्र वाचण्यास सुद्धा म्हटलेलं आहे त्यांनी, म्हणजे माध्यमांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. नाही, मुळात मी माझा लोकसंपर्क तर पहिल्यापासून आहेच, चालूच आहे. त्यामुळं मला वेळ पण मिळत नाही, म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो. मी कधी विषांतर करत नाही किंवा टाळमटाळ कुठल्या विषयावरती बोलण्याचं टाळमटाळ करत नाही. पण माझ्या वाचनात किंवा ह्याच्यात असं काही आलेलं नाही. शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, कोणी काय बोलावं हे त्याचा प्रश्न आहे. महाराज, लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. सातारच्या जागेने अजूनही काहीच होत नाही. काय नेमकं चाललंय साताऱ्यामध्ये? कारण नाही, कसं आहे की देव आपण तर कोणी बघितला नाही, बरोबर. पण मला एक समजलं आहे की शिवाजी महाराज असू द्या, संभाजी महाराज असू द्या, यांच्याबद्दल नेहमी एक वाद निर्माण केला जातो. आणि आता जे तुम्ही म्हणालात सातारच्या जागेवर नेमकं तुम्हाला काय, म्हणजे प्रश्न काय तुमचा? लोकसभेची जागा घोषित होत नाहीये, त्याच्या होईल, काहीतरी करावी लागणारच. मी तर घोषितच आहे. महाराष्ट्रातील तिन्ही पक्ष महायुतीचे देवेंद्र फडणवीस चालवतात असा आरोप जयंत पाटलांनी केला आहे. शेवटी प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे, त्यामुळे असे आरोप होत राहणार. म्हणजे राज्यातील राज्यकर्ते, खरं तर आज तुम्ही म्हटलं की छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे, राज्यातील राज्यकर्ते तसे वागतायत का? कारण अनेक प्रश्न दुष्काळ असेल किंवा अनेक प्रश्न असताना आत्ता लोकसभेच्या निवडणुकीत सगळे घर काय आहेत? एक लक्षात घ्या, प्रत्येक पक्ष कुठला जरी असला तर प्रत्येकाला वाटतं जे समाजसेवेत असतात, समाजसेवेला आयुष्य अर्पण केलेलं असतं, प्रत्येकाला वाटतं की त्यांच्या म्हणजे शेतकरी वर्ग असेल, उपेक्षित वर्ग असेल, महिला वर्ग असेल किंवा तरुण वर्ग असेल, या सगळ्यांना जास्तीत जास्त त्यांची सेवा त्यांच्या हातून घडावी. काही त्रुट्या निश्चितपणे जरी राहिल्या असल्या तर कालांतराने ते सुद्धा पूर्ण केल्या जातील. नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी संकटात एखादा आठवडाभरापासून संप सुरू आहे. त्यात आधीच निर्यातबंदीच्या निर्णयामुळे बाजारभाव पडले होते, त्यात दुष्काळाचे सावट. अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. नाही, आपण बारकाईने जर विचार केला तर सगळ्यात आता ज्वलन जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक धरणाची पातळी जर पाहिली तर एकदम खालोली अशी परिस्थिती आहे. पावसाची काही इतक्यात तर काही चिन्ह दिसत नाही.
त्यामुळं प्रत्येक जणांनी म्हणजे प्रत्येकाची आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की पाण्याचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे. लोकांपर्यंत म्हणजे पाण्याअभावी